श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. सर्वांना माझा नमस्कार. मी दीपक पाटील. आपल्या चॅनलचं नाव आहे हे असं का घडतं. आजचा आपला विषय आहे, तळतळ खराच लागतो का. आजचा विषय घेण्याचं एक मुख्य कारण असं आहे की समाजामध्ये आपण बघत असताना की बरीच मोठी लोक आपल्यापेक्षा खालच्या लोकांवरती अत्याचार करत असतात, त्रास देत असतात, त्यांची जमीन लुटत असतात किंवा पैसा पाणी एखादा समजा काम करून घेतलं, बरेच वर्ष काम करून घेतात पण त्यांना पगारच देत नाहीत. मग बरेच त्यांच्यावर अत्याचार करतात. मग हे कुठे ना कुठेतरी त्यांचे कर्माचे फळ त्यांना खरंच भेटतात का त्या लोकांना. कधी असा विषय बी असतो. कधी कधी असं बघायचं आपण बाहेर फिरताना बघत असतो की एखादा मोठा कार्यकर्ता म्हणजे किंवा राजकीय काय असला तर तो एखाद्या हॉटेलवर गेला गरिबाच्या, तर तो खातो पितो पण पैसे देत नाही. मग त्या गरिबाच्या मनातून एखादा शाप निर्माण होतात, त्यालाच आपण तळतळ म्हणतो. जसं की आता एखादा सावकार मोठे मोठे सावकार असतात, एखाद्या जमीन जुमला लुबाडून खातात, तर त्याला अत्याचार करतात. एखाद्या जमिनीचे त्याने व्याजाने समजा ₹10 घेतल्या, ते व्याजाचे ₹100 तयार करतात ते, आणि मग परत त्याच्यावर अत्याचार करतात. बऱ्याच गोष्टी आहेत असं हे लोकांवर अत्याचार करून की की अत्याचार असाही लोकांवर अत्याचार करतात. मग त्यांना कसं ते बोलता येत नाही. मग त्या काही गोष्टी त्यांच्या मनातनं उद्रेक होत असतो. त्याला एक शाप तयार होतो. मग तो शाप खरंच लागतो का अशा लोकांना, हाच आपला विषय. आणि शाप लागला तर शाप लागल्यानंतर त्याचे होणारे परिणाम काय असतात. जसं की शाप लागल्यानंतर बऱ्याच घरामध्ये आपण बघितलं जातं की की कोणाकडे पोरांची लग्न होत नाहीत, घरात भांडणं तंटा, घरात अडचणी, दवाखाना, बऱ्याच गोष्टी घरात होत असतात. म्हणजे नक्की कळत नाही की ह्या गोष्टी का घरात घडतात. मग कधी कधी लोक म्हणतात की जसं एका म्हणजे गुरुचरित्र म्हणजे लागलेला आहे. आणि अशा काही गोष्टी असतात की जेणेकरून ते लागतच असतात. आता एक सांगायचं एक माझ्यासमोरच उदाहरण आहे. आमच्या शेजारी एक पी-एस-आय काका राहत होते, त्यांचंच उदाहरण आहे ते. पूर्वी ते पी-एस-आय काकाच्या आधी त्यांचे फॅमिली राहत होती, म्हणजे नवरा बायको दोघंच राहत होते, त्यांना मुलं बाळ काही नव्हते. मग ते नसताना थोड्या दिवसांनी ते पी-एस-आय काकाचे थोरले बंधू एक्सपायर झाले. एक्सपायर झाल्यानंतर मग पी-एस-आय काका 2 वर्षानंतर ते राहायला आलते. आणि ते एकट्याच राहत होत्या काकू तेवढ्या. मग आल्यानंतर थोडे दिवस चांगलं चाललं त्यांचं थोड्या दिवसांनी. मग त्या पी-एस-आय म्हणजे पी-एस-आयना थोडे ड्रिंक करायची सवय होती. तर रात्री आले त्यांना त्रास द्यायचे त्या काकूंना, म्हणजे शिवाय द्यायचे. बऱ्याच वेळा कधी-कधी त्यांनी मारलं सुद्धा ड्रिंकच्या नशेत. म्हणजे बऱ्याच गोष्टी काय काय घडल्या. मग शेवटी ते वैतागायच्या, आणि ते वैताग की मग त्यांनी बी शाप द्यायचे. ह्याचं चांगलं होणार नाही, असं होणार नाही, तसं होणार. बऱ्याच गोष्टी लय छळ केला त्यांचा त्यांनी बी बराच. मग पण त्याला उत्तर नव्हतं त्यांच्याजवळ, कारण ते असह्य होत्या. त्यांना कोण म्हणजे त्यांच्या मागं पाठिंबा कोणाचा नव्हता किंवा काय प्रॉब्लेम, म्हणजे बऱ्याच गोष्टी झाल्या. मग शेवटी पी-एस-आयना बी 3 मुलं होती. नवरा बायको ही 3 मुलं तिथं राहायचे. मग त्यांनी पी-एस-आयना घर मोठं बांधायचं असल्यामुळे त्यांनी त्या काकूंना काय केलं, त्या गावाकडची जमीन, इथलं घर त्यांच्या नावावर करून घेतलं. नाव करून घेतल्यानंतर पण त्यांना आता इथून त्यांना जाण्यासाठी परत जास्त त्रास झाला त्यांच्या मागं. शेवटी त्या काकूंनी निर्णय घेतला की आपण तिथून सोडून जावं. मग ते पी-एस-आय शेवटी पी-एस-आयना त्यांनी त्रासाला, त्या पी-एस-आयच्या त्रासाला कंटाळून त्या काकू सोडून गेल्या. म्हणजे त्या जाताना त्या म्हणजे बऱ्याच वेळा लोकांजवळ म्हणायचे की ह्याचं सर्व होणार नाही, ह्याचं असं होईल, तसं होईल, ह्याचं वाटोळं होईल, जे पोराबाळ सर्व होणार नाही, हे खेडे मरून म्हणजे खेडे पडून मरेल, अशा गोष्टी माणूस सहजासहजी बोलून जातो. आणि या काही गोष्टी ज्या बोलून गेलत्या, आणि जेव्हा त्या गेल्या आपल्या आईकडे जाऊन राहिल्या बरेच दिवस, कळलं की वारल्या म्हणून त्या. त्या झालं तिथनं एक 2-3 वर्ष झाले. मग म्हटल्यानंतर मग तसं त्या काळामध्ये जर सांगायला गेलं तर जसं एक पी-एस-आयचा तो मधला मुलगा होता, तो वयाच्या 18व्या वर्षी तो ॲक्सिडेंटमध्ये वारला होता. म्हणजे बऱ्याच चालू होता. आणि तसाच एक थोरला मुलगा, तो बी व्यसनाहारी पूर्णपणे गेलता. म्हणजे बरेच अडचणी बी त्यांच्यात. पी-एस-आय ते रिटायर झाले, ते घरातच असायचे. आणि मग तो पहिला एक दारूच्या पैसा पाणी भरपूर होता घरात त्यांच्या त्या काळात. आणि बऱ्याच आणि पी-एस-आय असल्यामुळं थोरला मुलगा जरा थोडासा बाहेर म्हणजे एकदम तो कोणाचं ऐकतच नव्हता. मग दारू-बिरू, सगळ्या गुंडेगिरी, या सगळ्या गोष्टी तो केलता. मग बरं थोड्या दिवसानं पुढं बघत तो मधला एक्सपायर झाला. म्हणजे पूर्ण दारूच्या आहारी गेला. आणि थोड्या 2-3 वर्षानंतर पी-एस-आय काकांना बी थोडासा म्हणजे पॅरालाइज अटॅक आला. म्हणजे अटॅकमध्ये बरेच दिवस झालं, त्यांचा बी पैसा खर्च झाला. जवळजवळ थोडे दिवस जसं निघून गेले, तसं त्यांची पूर्ण गावाकडची जमीन त्यांनी विकली. म्हणजे पूर्णपणे सगळीच जमीन गेली. ह्याचा पूर्ण थोरला मुलगा पूर्ण व्यसन, त्याची बायका पोरं बी त्याला सोडून गेली. तो असाच भटकायचा, दारू पिणार, भटकणार, जुगार खेळणार, सगळ्या गोष्टी त्याला नाद. आणि असं पी-एस-आय बरोबर जवळ 17-18 वर्ष एका बेडवरतीच घरामध्ये झोपून असायचे. आणि शेवटी मरण्याच्या 1 वर्ष आधी त्यांना असं बघितलं की त्यांच्या शरीरावरती पूर्णपणे असं किडे तयार झाले. म्हणजे दुख हे ते अशा गोष्टी तयार झाल्या सगळ्या पूर्ण बॉडी. कारण एका ट्रायंगलला झोपून आहे ना, त्यांना साखर, बीपी हा बी आजार तयार झाला होता. म्हणजे बरंच मरताना बी खूप त्यांचे प्रॉब्लेम झाले. जेणेकरून असं थोड्या गोष्टी बघितल्या की ह्याने जो शाप दिला, असं म्हणजे कुठं खरा होतो का असं वाटत होतं. आणि झालं मग त्याची बायको गेली. मग पी-एस-आय बी वारले. आणि आता थोड्या दिवसानंतर पी-एस-आय वारल्यानंतर जो एक 8-10 वर्षानंतर त्यांच्या जो धाकटा मुलगा चांगल्या कंपनीत कामाला लागला, तो बरा होता. म्हणजे तो बी चांगला होता, काही वाईट नव्हता. पण त्याला सुद्धा कॅन्सर झाला. आता कॅन्सर झाला, तो बी आता म्हणजे 4th स्टेजवरती तो बी कॅन्सर आहे त्याचा. मग त्याचा बी पैसा ट्रीटमेंट फार आता कर्जबाजारी झाले, एवढं म्हणजे एवढी वाईट कंडिशन आहे.
म्हणजे जेणेकरून असं म्हटलं जातं की कुठं ना कुठेतरी शाप हा आहे ना फिरून लागतच असतो. म्हणजे तुम्हाला ह्या जन्मी लागो किंवा पुढच्या जन्मी लागो, म्हणजे कोणाचा एक तुम्ही जसं कर्म करता, एखादं वाईट कर्म केलं तर वाईट कर्माची फळं तुम्हाला भोगावीच लागतात. ते कुठल्या ना कुठल्या कर्मी जन्मात भोगायला. जसं म्हणायला गेलं तर आता एक शापाचा विषय सांगायला गेलं तर एक रामायणामध्ये गोष्ट आहे की दशरथ राजांना एक शाप भेटला होता. त्यांना जसा की दशरथ राजा जेव्हा शिकार करण्यासाठी त्यांना जसं आवाजा दिशेने बाण मारणे त्यांच्याकडे त्यांना एक ताकद, वेगळी ताकद होती. आवाजा दिशेने बरोबर अचूक बाण मारायचे ते. आणि जेव्हा दशरथ राजा शिकार करण्यासाठी गेले, तेव्हा श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना काशीला घेण्यासाठी तिथं आला आणि त्यांना ताण लागल्यामुळे तो एका तळ्या शेजारी आल्यानंतर पाणी घेताना त्यांना वाटलं की कोणतं प्राणी पाणी पिण्यासाठी आला, म्हणून त्यांनी बाण मारला. तर त्या बाणांनी श्रावण बाळाचे मृत्यू झाला. मग ते आल्यानंतर बघितलं, श्रावण बाळाने सांगितले की माझ्या आई वडिलांना आणले, त्यांना ताण लागले, तुम्ही पाणी घेऊन जा. मग दशरथ राजा पाणी घेऊन जातात आणि ते विचारतात की श्रावण बाळ कुठे? मग ते सांगतात की माझ्या बाणामुळे श्रावण बाळाचा मृत्यू झाला. मग त्या टायमिंगला ते जसं श्रावण बाळाचे आई वडील सांगतात की जसं पुत्रयोगामुळे आमचा मृत्यू होईल तसा तुझाही मृत्यू होणार. मग त्या टाइमला जसं दशरथ राजांना राम वनवासात गेल्यामुळे त्यांना पुत्रयोगामुळे त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे तो एक शापच लागला त्यांना. असं की जेणेकरून कुठं ना कुठं आपल्या हिंदू धर्मात बऱ्याच गोष्टी अशा सांगितल्या की जसं तुम्ही कर्म करता जसं काय गोष्टी असतात, म्हणजे शाप ह्या काय कर्म शाप ह्या सगळ्या गोष्टी असतातच. आता कर्म जसं म्हणायला सांगायला गेलं तर एक आपल्या गुरुचरित्रामध्ये अध्याय क्रमांक 13 मध्ये सांगायचं एक म्हणजे एक गोष्ट आहे की जसं जेव्हा आपले नरसिंह सरस्वती भिक्षा मागण्यासाठी संन्यास घेऊन चाललेले असतात, तेव्हा त्यांची बहीण त्यांना म्हणते की मी बी संन्यास घेऊन तुमच्या बरोबर येते. तर ते म्हणतात तुला येता येणार नाही आणि तुला पतीची सेवा करणं हेच महिलेचं म्हणजे काम असतं आणि धर्म असतो आणि त्यातच तुम्हाला पुण्य भेटत असतं. मग मग म्हणजे स्वामींचे बहीण म्हणतात की माझं प्रारब्ध तर सांग, म्हणजे माझं पुढचं भविष्य तर सांग मला, म्हणजे तुम्ही माझं पुढचं भविष्य तर सांगा की माझं पुढं काय होणार आहे. मग ते सांगतात की तुला कुष्ठरोग होणार आहे आणि तू मागच्या जन्मी नवरा बायकोमध्ये भांडणं लावली होती, चाड्या चुलग्या करत होतीस, गायला लाथ मारली, हे जर तुला कुठं म्हणजे कर्माची फळं तुला भोगायच्यात आणि ह्या तुला म्हणजे यातना कठीण यातना तुला म्हणजे होणार आहे आणि त्यामुळं तुला कुष्ठरोग झाल्यामुळे तुला तुमचे म्हणजे पती बी सोडून जाणार आहेत आणि ते सुद्धा संन्यास घेणार आहेत. मग त्या म्हणतात की मग मला ह्यातनं बाहेर पडायचं मार्ग तरी सांग, म्हणजे मार्ग तरी सांगा म्हणतात ते. मग मार्ग सांगतात की तू जेव्हा भीमा संगमावरती आंघोळ करशील त्यानंतर तू कुष्ठरोगातून बरा होईल. मग ह्या काही गोष्टी आहेत की जेणेकरून ह्या अशा काही गोष्टी असतात की तुमची कर्माची फळं हे तर देवांनाही चुकलेली नाहीत. मग मनुष्याचं काय आहे? मनुष्य जसं वागतो त्याला आज ना उद्या ते कर्माची फळं हे भोगावीच लागतात. असं नाही तुम्ही आज करा लगेच तुम्हाला भेटतील असं काय नाही. तुमचे मागचे कर्म चांगले असतील तर त्यामुळे तुम्हाला अजून ते कर्माची फळं भेटत म्हणजे भोगावी लागत नसतील. पण ज्या टाइमला तुमची वेळ संपल, जसं सांगायला गेलं तर जरासंधाचे जवळ 100 अपराध झाल्याशिवाय श्रीकृष्णाला जरासंधाला मारता येत नव्हतं. 100 अपराधानंतर श्रीकृष्णाला मारलं जन्मामध्ये. बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की जेणेकरून माणूस कधी कधी आपण समाजात म्हणतो की बाबा एवढं वाईट करतोय, एवढं एखादा लुबाडून खातोय, एवढा मोठा होतोय, पण त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीत आणि म्हणजे त्याचं सगळं चांगलं होतंय. पण कसं असतं त्याचं मागचे कर्म चांगले असतील त्यामुळं त्याचं आताच चांगलं होत असेल, पण भविष्यात त्याचा जोपर्यंत पापाचा घडा जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत त्याचं काय होत नसते. पण आज ना उद्या त्याला ते भोगावेच लागतात. जसं म्हटलं की एक गुरुचरित्रामध्ये एक 20वा एक अध्याय आहे. तर सांगायला गेलं तर मग पूर्वी असं ते अध्याय मी थोडक्यात सांगतो की एक ब्राह्मण स्त्री असतात त्यांचे 5 पुत्र मरतात आणि जसं गर्भधारणा होत असेल तरी खाली होत असतं. नक्की समजत नाही की असं का व्हायला लागलं यांच्यात. मग त्यांना एक ज्योतिषाला विचारतात. मग ते म्हणतात तुमच्या मागच्या कर्माची काहीतरी फळं असतील त्यामुळे तुमचा हा प्रॉब्लेम होतोय. मग त्यांनी जेव्हा स्वामींना भेटतात मग स्वामी म्हणतात तुम्ही मागच्या जन्मी एका म्हणजे सावकाराकडनं कर्ज काढलं आणि ते कर्ज फेडलं नाही आणि त्या कर्जामुळं एका सावकाराने आत्महत्या केली. आत्महत्या केल्यामुळे तो आता पेशाची योनीमध्ये असून तो तुमचा गर्भ खातोय आणि तो तुमचा गर्भ वाढून देत नाही आणि त्याचं काम करा, तुम्ही मागचे जे घेतलेले म्हणजे फळ असतं 100 रुपये होते ते फेडा आणि त्याचे म्हणजे श्राद्ध घाला आणि यातून तुम्ही बाहेर पडचेला. मग त्या गोष्टी म्हणजे कसं असतं आज ना उद्या ते कुठं ना कुठं ते रिटर्न आपल्याकडे येतच असतं. फक्त आत्ता नाही तर उद्या तर येणारच असतं. त्यामुळे तुम्ही समाजात आपण वावरताना असं मग आपल्या अशी म्हण आहे, खिशात 5 लाख रुपयाचा खळखळाट असावा पण 1 रुपयाचा कोणाचा तळतळाट नसावा. त्या गोष्टी आपल्या मनी रुजू झाल्यात. तसं प्रत्येकानं एखाद्याचा रुपया घेतला असला तर तो रिटर्न केला पाहिजे. तो काही तुम्ही एखादा अत्याचार करणं हे काही गोष्टी आज ना उद्या भोगाव्याच लागतात. आणि तरी मी आज आपण इथं थांबू. तरी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.